नमस्कार. नमस्कार. सध्या आपण विजय बाबू राठोड राहणार जायतखेडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांच्या शेतावर आलो असून कांदे हे पिकाच्या शेतावर आलो असून यांनी नेटसप कंपनीचे प्रोडक्ट वापरले, त्याचा त्यांना काय फायदा झाला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. तर नमस्कार राठोड साहेब. नमस्कार सर. साहेब, कुठले प्रोडक्ट वापरले तुम्ही आपल्या कांद्या पिकावर? सुरुवातीला सर मी इंटॅक आणि बायो 95 आणि टेमरिच अच्छा, तीनची फवारणी केली. बरं. फवारणी केल्यानंतर मग एक रेपअपची फवारणी केली. नंतर मग NPK समजा एक सेट सोडलं. अच्छा, NPKचा एक सेट खालून सोडला आणि स्टीम बायोच्या 2 फवारण्या फवारण्या आणि स्टीम बायो खालून पण सोडलं. अच्छा, स्टीम खालून पण सोडलं. बरं. याचा तुम्हाला काय काय फायदा झाला बरं हे फवारले? आणि ह्या फवारल्यामुळे खुटवे खूप निघाले सर. अच्छा, मेन महत्त्वाचं पहिले म्हणजे खुटवे. फुटवे याच्यामध्ये चांगले भरपूर आणि फुटवे निघाले. बी चांगलं समजा हे. अच्छा, हे बियाणं पण 70% समजा हातात उत्पन्न आहे सर आमच्या. अच्छा. पूर्वी आम्हाला 50% हातात पडायचं, 40%, 50%. बरं. आता 70 ते 80% उत्पन्न हातात मिळण्याची शक्यता आहे. बरं. म्हणजे एकंदरीत जे आता मध्यंतरी धुळी वगैरे पडली, तर बाकीच्या कांद्यामध्ये आणि तुमच्या कांद्याच्या बियाणामध्ये पिकामध्ये काय बदल वाटतो बदल बरं? वाटला सर. शेजारीच आमच्या भावाचा प्लॉट आहे. अच्छा, हे तुमच्या भावाचा प्लॉट शेजारी का? बरं. प्लॉट पण आणि ह्या प्लॉट मध्ये म्हणजे धुळीचा प्रकार तिकडे खूप जास्त आहे आणि धुळीचा अटॅक कमी याच्यावर. अच्छा, आपल्याकडे धुळीचा अटॅक कमी आणि तिकडे जास्त आहे. बरं. अजून काय बदल वाटतं बरं त्याच्यात? फुटवे आता माझ्या शेतातून म्हणजे मग सरीतून चालता येणार नाही. आमच्या भावाचे पळत जाऊ शकतो आपण त्याच्यात. अच्छा, म्हणजे ह्या सरीतून तुम्हाला चालता येत नाही, एवढे जबरदस्त फोटो आहे. मुलगा बी नाही चालू शकत. आणि तिकडं तुमच्यासारखं पळू शकतो सर. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये फुटव्यामध्ये पण जबरदस्त आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न आणि साईज बी खूप मोठी आहे सर. साईज मोठी असल्यामुळे तुमचं उत्पन्न पण गॅरंटीने वाढणार. यो काय असं यो गेंद. अच्छा, कुठलाही बोंड घ्या एकदम कुठला बी मोठं. पहा सर, हे पूर्ण पहा. अच्छा, हे टोटल पाहून गेलं की काय आहे ते समोर आहे सत्य आहे ते हा, काय नाही, आहे. बरं. एकंदरीत साहेब, नेटसप कंपनीचे तुम्ही वापरल्यामुळे तुमच्या उत्पादनात किती वाढ होईल बरं नेहमीपेक्षा, असं वाटतं तुम्हाला? मला 40 ते 30, 35, 40% समजा. अच्छा, 35 ते 40% तुम्हाला उत्पन्न हमखास वाढणार समजा नेहमीपेक्षा 40% तरी. बरं. अंदाज. आणि एकंदरीत तुमची जमीन पण तुम्हाला, तुम्ही जे म्हणले की जमीन पण तुम्हाला थोडी भुसभुशीत वाटते नरम पहिल्यापेक्षा. वाटतील सर हे पहा. अच्छा, नाही तर कडक काही वेळेस कडक राहते जमीन. अच्छा, दाखवा एकदा. म्हणजे आता जमीन पण तुमची भुसभुशीत वाटते NPK आणि ते सोडल्यामुळं, बरोबर ना? हो. बरं, एकंदरीत तुम्ही साहेब